नालासोपारा पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी. घटनेनंतर पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित. राज ठाकरेंनी युती नाकारत ट्विट केले, तरीही संजय राऊत यांनी राज यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली. म्हणाले, युतीबाबत आम्ही सकारात्मक आहोत. उद्धव लवकरच अंतिम निर्णय घेऊ शकतात. मुंबईकरांना पावसाळ्याच्या दिवसातही पाणी कपातीचा सामना करावा लागणार. शुक्रवारी बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, घनसोली, ऐरोली सारख्या भागात 18 तास पाणी पुरवठा बंद राहणार. हवामान खात्याने मुंबई आणि उपनगरात ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर पाऊस आता जरा थांबला आहे, परंतु संध्याकाळी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर खोऱ्यात पाऊस सुरूच आहे. मराठी फलक न लावल्याबद्दल मुंबईतील 343 दुकानांकडून BMCने 32 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. आता मराठी फलक न लावणाऱ्या दुकानांचा मालमत्ता कर दुप्पट करण्याची कारवाई BMCने सुरू केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव महिनाभर सतत उड्डाणे रद्द केल्यानंतर एअर इंडियाने अनेक मार्गांवर आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू केली आहेत. तर ऑक्टोबरपासून सर्व मार्गांवर सेवा पूर्णपणे पूर्ववत केल्या जातील. जर तुम्हाला मराठी आवडत नसेल तर मदरशांमध्ये मराठी नमाज शिकवली पाहिजे. नितेश राणेंच्या या विधानानंतर अबू आझमी संतापले. म्हणाले, मुस्लिमांना लक्ष्य करणे थांबवा. आम्ही फक्त मशिदींमध्ये प्रेम शिकवतो. महाराष्ट्र सरकारने केली मोठी घोषणा. डिसेंबरमध्ये धर्मांतर कायदा लागू होणार. इतर 10 राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात आणला जात आहे अधिक कडक धर्मांतर विरोधी कायदा. मवियाच्या आमदारांनी टॉवेल आणि बनियान घालून अनोखे आंदोलन केले. शिंदे आमदारांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर सरकार कोंडीत सापडले आणि पैसे असलेल्या बॅगेचा व्हिडिओ व्हायरल झाला. मालवणीतील न्यू कलेक्टर कंपाऊंड जवळील घराची भिंत कोसळली. ढिगाऱ्याखाली गाडल्याने 10 जण जखमींना रुग्णालयात दाखल. ठाण्यातील घोडबंदर रोडवर आज सकाळी 2 अपघातांमुळे मोठी वाहतूक कोंडी. दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरूच आहे. गरिबांच्या घरांवर खासदार आणि आमदारांचे अतिक्रमण. म्हाडाच्या लॉटरीवर उपस्थित केलेले प्रश्न. आरक्षणाअंतर्गत आमदार आणि खासदारांना कल्याणमधील 30 गावमध्ये म्हाडाची महागडी घरे फक्त 9 लाख रुपयांना मिळणार आहे. वसई विरारमध्ये फसवणूक सुरू आहे. नोकऱ्या देण्याच्या बदल्यात लोकांकडून पैसे वसूल केले जात आहेत. फसवणूक करणाऱ्यांकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सर्वाधिक लक्ष केले जात आहे. तुम्हीही सावधगिरी बाळगा. दादरमधील एका व्यक्तीने IT कंपनीचा उपाध्यक्ष असल्याचे भासवून त्याच्या वर्गमित्राला 125 कोटी रुपयांनी फसवले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल. परभणीमध्ये धक्कादायक घटना. 19 वर्षीय महिलेने चालत्या बसमध्ये मुलाला जन्म दिला, पण बाळाला दूध पाजता न आल्याने जोडप्याने नवजात बाळाला चालत्या बसमधून बाहेर फेकले. या घटनेने संपूर्ण बसमध्ये घबराट पसरली. पोलीस दोन्ही आरोपींची कडक चौकशी करत आहेत. सकाळी फिरायला गेलेल्या एका व्यक्तीला ट्रकने धडक दिली. ही घटना CCTVमध्ये कैद झाली असून मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरारच्या भालोली परिसरात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली. त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. लोकमान्य टिळकांचे पंतू डॉक्टर दीपक टिळक यांचे पुण्यात निधन झाले आहे. केसरीसारख्या ऐतिहासिक दैनिक वृत्तपत्रांद्वारे त्यांनी देशभक्तीची भावना, सार्वजनिक शिक्षण जपले होते. अँटॉप हिलवरून बेपत्ता झालेल्या 4 वर्षांच्या मुलीच्या हत्येप्रकरणी सावत्र वडिलांना अटक. कुलाबा समुद्र किनाऱ्यावरून मुलीचा मृतदेह आढळला. मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 89,000 रुपये झाली, तर चांदी 1,14,000 रुपये प्रति किलोग्राम झाली. उदयपूर फाईल चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा थांबले. केंद्र सरकारच्या निर्णयापर्यंत वाट पाहण्याचा सर्वोच्च न्यायालयाने सल्ला दिला. सेन्सर बोर्डाने दिलेल्या प्रमाणपत्र विरोधात दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकांवर आज सुनावणी होणार.